नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण चिले. हायवे टू ग्रोथ मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण 18 तारखेचं प्रेडिक्शन करतो निफ्टी आणि बँक निफ्टी, त्यासाठी की काय मुवमेंट असू शकते आणि आपण त्याच्यावर कसं काम करता येईल. तर एकदम सिंपल. आता चला तर आपण पहिलं म्हणजे चार्टवर आपण बघूया की निफ्टीची लेवल काय आहे. मागच्या 3 दिवसाची लेवल जर बघाल तर 23,300. हे बघा, लाईन मारले 23,300 ते 23,000. तुम्हाला 23,500 ची लेवल आहे. ठीक आहे. 15 मिनिटावर जाऊया आपण आणि बघूया की काय आहे. तर रेंज काय असेल तर 23,500 जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत वरती जाण्याचे चान्सेस कमी आहेत मित्रांनो. आणि त्याच पद्धतीने जर का 23,300 आहे म्हणजे या रेंज मध्ये आहे, तर आता आज आपल्याला काय करायचंय, तर आपल्याला हे करायचं आहे की ओपन कसं होतं त्यानुसार आपण काम करणार आहोत. तर ओपन करण्यासाठी आपल्याला बघायचं आहे तर 23,450 जो ओ आय बेस आहे. ओ आय नुसार जर बघाल 20 तारखेची एक्सपायरी तर 23,450 ला पण चांगला सपोर्ट आहे. आणि मग 23,500 ला पण चांगला सपोर्ट आहे. आणि रेजिस्टन्स जर तुम्ही बघाल 23,450 ला तर कमी आहे, कारण त्याच्या जस्ट वर क्लोज झालेलं आहे. ठीक आहे. नंतर 23,500 पर्यंत जाण्याचे चान्सेस आहेत. चार्टनुसार आपल्याला काय दिसतंय, तर चार्टनुसार आपल्याला दिसतंय की तो जर 23,500च्या वरती काय प्राइस ऍक्शन जर बनवली तर आपण वरती जाण्यासाठी प्लॅन करणार आहोत. कारण मार्केटमध्ये जर तुम्ही बघाल तर डोजी बनले डेली बेसिसच्या कॅन्डल वरती. एकदम डोजी म्हणजे मार्केटला कळत नाही की कुठे जायचं एक्झॅक्टली, वरती जाऊया की खाली जाऊया. पण जास्त चान्सेस आहेत वरती जाण्याचे. त्याच्या मागचं लॉजिक पण आहे की जर तुम्ही बघाल मार्केटचे जे लीडर आहेत, जर मी म्हणालो तर रिलायन्सला जर बघाल तर रिलायन्स चांगल्या पद्धतीने वरती जायचं प्लॅनिंग मध्ये आहे. ठीक आहे. रिलायन्सचं जर तुम्ही बघाल डेली विकली जर बघाल तर तो एका रेंज मध्ये वरती जाण्याच्या 60च्या रेंज मध्ये आहे. दुसरं जर बघाल तर एचडीएफसी बँक एचडीएफसी बँकने तर बघाल तर RSI 60 क्रॉस केलेला आहे. ठीक आहे. आणि तो ह्या गॅप, ही जी गॅप आहे या गॅप मध्ये आलेला आहे 1,650 आणि 1,600. म्हणजे या गॅप मधून जेव्हा तो खाली आला, ही गॅप एकदा फिल करेल तो, त्यानंतरच वर जाण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे बँक निफ्टीला किंवा निफ्टीला वर जाण्यासाठी हे दोन प्लेयर्स काम करतायत. ठीक आहे. तर मी तर बुलिश आहे मार्केटला बघून. पण जोपर्यंत प्राइस ऍक्शन काय बनत नाही, समजा इथे प्राइस ऍक्शन नुसार जर सेलिंगची जर दिसली तर आपण नक्की त्याच्यात पुट मध्ये आपण जाऊ. आणि जो टार्गेट असेल तो पहिला 450, जो आजचा क्लोजिंगचा येतो, आणि त्यानंतर आपण 400 पर्यंत तरी इझिली करू शकतो. हे बघा, 450 ते 400 पर्यंत, 400 ला खूप मोठा सपोर्ट आहे मित्रांनो. त्यामुळे अ, तिथपर्यंत येण्याचे चान्सेस फार कमी वाटतात. पण जर इथून जर ट्रॅप झाला आणि 500च्या वरती जर गेले आणि हे ट्रॅप जर झाले 23,500 वाले, तर वरती मुवमेंट जास्त आहे. त्याच पद्धतीने जर तुम्ही मंथलीची बघाल एक्सपायरी, तर मंथली मध्ये बघाल ना मित्रांनो, तर डायरेक्ट 23,500 लाच आहे सपोर्ट. ठीक आहे. आणि रेजिस्टन्स जर बघाल तर रेजिस्टन्स आहेच नाही वरती, ओपन टू स्काय आहे मित्रांनो. जसं जर सपोर्ट बघाल तर 23,400 ला हाय सपोर्ट मंथली बेसिसवर, आणि 23,500 सुद्धा मोठा सपोर्ट आहे. त्यामुळे चान्सेस वरती आहेत वर जाण्याचे मंथली कॅन्डल पाहिल्यानंतर. वळूया आपण बँक निफ्टीकडे. बँक निफ्टी जर तुम्ही बघाल सेम चार्ट आहे दोघांचा पण, फक्त एवढंच इथे पण डोजी बनलेली आहे. इथे रेंज जी आहे ती 49,700 ते 50,255. म्हणजे मोठा मोठा जर रेंज बघाल तर 700 आणि 200, 500 पॉईंटची रेंज मध्येच मार्केट आहे गेल्या 3 दिवसामध्ये. ठीक आहे. तर आणि जर तुम्ही हे बघाल तर इलेक्शन नंतर, रिझल्ट नंतर, तर NR4 सुद्धा झालेलं आहे, NR5 सुद्धा झालाय आता. तर आपण बघणार आहोत कुठेतरी वन साइडेड मार्केट जायला पाहिजे. वन सारखेट मार्केट जाण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, आता मार्केट तिथेच आहे. म्हणजे आपल्याकडे काय आहे, 50,200 आणि खाली 49,700 ची रेंज आहे. 700 किंवा 600 म्हणा, ही रेंज आहे. या 600-700 पॉईंट मध्येच मार्केट सध्या आपल्याला दिसतोय. तर आपण शॉर्ट सेलिंग करू शकता, किंवा ज्या वेळेला
कुठे 50,200च्या आसपास जर आला तर आपण तिथे प्राइस ऍक्शन नुसार खाली येण्यासाठी पुट घेऊ शकतो, किंवा समजा जर का 49,700च्या आसपास जर आला तर आपण बाय करू शकतो वर जाण्यासाठी. ओपन इंटरेस्ट नुसार जर बघायचं म्हटलं तर बँक निफ्टीला जर बघाल 50,000ला मोठा सपोर्ट आहे आणि मार्केट पण तिथेच थांबलेलं आहे. आणि त्याच्या पुढे जर तुम्ही बघाल, म्हणजे उद्याची एक्सपायरी आहे, 19 तारखेची एक्सपायरी आहे, तर बघाल तर मोठा सपोर्ट आहे आणि वरती आहे ना ओपन टू स्काय आहे. डायरेक्ट तुम्हाला 50,300 जे मी म्हणतोय ना की सगळे क्लोज करून गेलेले आहेत, तर वरती मोठे रेंज मिळू शकते. दुसरं जर तुम्ही एक्सपायरीची जर बघाल, आपण मंथली एक्सपायरीची जर बघाल तर मंथली एक्सपायरी नुसार पण 50,000चा सपोर्ट आहे आणि डायरेक्ट 50,200चा आहे आणि 50,500. आणि जर 50,000 तोडतोय तर हे जे मी तुम्हाला बोललो 49,800 पर्यंत जातंय, तर आपल्याला प्लॅन आपण असं करू शकतो की कुठे जातो आणि त्यानुसार तुम्ही बँक निफ्टी मध्ये शॉर्ट सेलिंग करू शकता. शॉर्ट सेलिंग मध्ये 50,300 ते खाली 49,700 असे तुम्ही कॉल आणि पुट सेल करून शॉर्ट स्ट्रँगल करू शकता, जे अ, चांगले बनू शकतात. कारण मार्केट रेंज मध्ये, पण जर मार्केट डोजी बनवलं आणि तिथून समजा जर का त्यांनी रेंज तोडली, कुठली एक रेंज जर तुटली, तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता मोठा फॉल येऊ शकतो. कारण का मार्केट 3-4 दिवस ते 5 दिवस रेंज मध्ये आहे, एका रेंज मध्ये. त्यामुळे त्याने एक बेस बनवला आणि तिथून जेव्हा तुटतो तेव्हा तो खूप मोठ्या पॉईंटने तुटतो, किंवा वरती जरी गेला तरी मोठ्या पॉईंटने वर जातोय. वर जाण्याचे चान्सेस हेच आहे, कारण एचडीएफसी बँक बुलिश आहे. आयसीआयसी बँक सुद्धा चांगला चार्ट आहे, त्याचा सुद्धा बुलिशचा चार्ट आहे. तर मित्रांनो, बघूया आपण 18 तारखेला कसं ओपन होतंय आणि आपण त्यानुसार प्राइस ऍक्शन नुसार कसे आपण ऍक्शन घेणार आहोत. जे काय कराल ते प्राइस ऍक्शन नुसार करा. प्राइस ऍक्शन नुसार कुठे मिळतंय, 50,200-300च्या आसपास जर आला आणि प्राइस ऍक्शन जर बनली, तर खाली जाण्यासाठी प्लॅन करा. आणि खाली जर ओपन झाला तर वर जाण्यासाठी प्लॅन करा. आणि तिथल्या तिथे जर ओपन जर झाला, तर मित्रांनो तुम्ही शॉर्ट स्ट्रँगल साठी जाऊ शकता. थँक्यू, धन्यवाद. भेटूया आपण 18 तारखेला. धन्यवाद मित्रांनो, थँक्यू व्हेरी मच.